अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। जय जय रघुवीर समर्थ, श्री राम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ्र सकाळच्या वातावरणामध्ये निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलेलं आहे की या मनाला जर शांत करायचं असेल ना, तर एक मात्र साधन आहे, ते म्हणजे भगवंताचं नामस्मरण। ज्याच्या हृदयामध्ये भगवंताचं नामस्मरण निरंतर चालू असतं ना, तर हे मन शांत होतं आणि मन शांत झाल्यानंतर माणसाच्या जीवनातसुद्धा समृद्धी निर्माण होते, माणसाच्या जीवनामध्ये सुख निर्माण होतं। म्हणजे दुःखाचं सावट कमी होऊन सुखाकडे माणूस जातो। म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की या जगामध्ये असा सर्वसुखी कोणीच नाही। जणी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुझी शोधून पाहे। मनात वाचिरे पूर्व संचित केले, तया सारिके भोगणे प्राप्त झाले। म्हणजेच काय? म्हणजेच हे मना, या जगामध्ये सर्व तऱ्हेने सुखी असा कोण आहे? म्हणजेच या नश्वर जगामध्ये कुणीही सुखी नाही। हे म्हणा, तू विवेक बुद्धीने ते शोधून पहा। म्हणजेच तू भौतिक सुखांच्या मागे धावू नकोस। हे म्हणा, तूच पूर्वजन्मी म्हणजेच भूतकाळामध्ये ज्या प्रकारे तू कर्म करून संचित केले आहे ना, म्हणजेच तू जे काही कर्म केले आहेस त्याप्रमाणे तुला या जन्मी या वर्तमानात त्याची फळं भोगावी लागणार आहेत। म्हणून जरी तुझ्या जीवनामध्ये दुःख जरी आले ना, तरी मागच्या जन्मीचे जे कर्म समजून त्या दुःखांना हसत सामोरे जा। तू दुःख मानून घेऊ नकोस। पण जर तुझ्या वैखरीमध्ये श्रीरामाचं नामस्मरण निरंतर जर असेल ना, तर या जन्मामध्ये तुला दुःखी कुणीही करू शकणार नाही। कारण या नामस्मरणामध्ये एवढी ऊर्जा आहे, कुणी ठरवून सुद्धा तुला दुःखी करणार नाही। कारण का? कारण बघा, मनुष्याच्या जीवनामध्ये मनुष्य स्वतःच दुःख निर्माण करत असतो। त्याचे स्वतःचे कर्म असतात ना, तेच आयुष्यामध्ये दुःख निर्माण करण्याचे काम करत असतात। पण मनुष्याचं आयुष्य जातं, मृत्यूचा समय जवळ येतो, मृत्यूची वेळ जवळ येते, तरीसुद्धा परमेश्वराला दोष देत राहतो। कारण का? पण आपले कर्म आपण कसे केले आहेत याकडे तो दुर्लक्ष करतो। म्हणजेच काय? म्हणजेच आपण दुसऱ्याकडे जेव्हा एक बोट दाखवतो ना, तेव्हा उरलेली बोटं आपल्याकडे असतात आणि तीच आपल्याला सांगत असतात की तू पुण्यकर्म कर। पण पुण्यकर्मांकडे आपलं लक्ष जातं का? कधीच जात नाही। म्हणून या आयुष्यामध्ये हा जन्म पुन्हा पुन्हा नाही। आपण जन्माला आलो आहोत ना, तर या भक्ती मार्गामध्ये नाहून जा। कारण हा प्रचंड विश्वामध्ये असलेले जीव आहेत ना, बघा सर्वजण भक्ती करतात का? बघा, गंतव्यस्थानापर्यंत पोचणारे खूप कमी असतात, बोटावर मोजणारे असतात। बघा तुम्ही विचार करा, या सृष्टीमध्ये या विश्वामध्ये बघा आपल्या गावाचाच विचार करा, जिथे तुम्ही राहता। बघा एक गावामध्ये जास्तीत जास्त 5-10 हजार माणसांची बघा पूर्ण माणसांची बघा संख्या असते। पण 5-10 हजारापैकी बघा श्रवणाला बसणारे भक्तिमार्ग करणारे किती असतात बरं? जेमतेम 20 ते 30 माणसं, जेमतेम जास्तीत जास्त 50 माणसं। बघा जिथे 10,000 माणसं आहेत, त्या 10,000 माणसांपैकी 50 लोक श्रवणाला बसतात आणि त्या 50पैकी निरंतर श्रवण जे करतात ना, ते फक्त किती असतात? 5 नाही ते 6 लोक असतात। आणि जी 40 उरतात ना, जी 40-45 उरतात, ती एक कानामधून श्रवण करतात, दुसऱ्या कानामधून बघा बाहेर कुठेतरी निघून जातं। म्हणजेच काय? म्हणजेच खरी भक्ती करणारे किती जण आहेत? 5% लोक आहेत। तुम्ही विचार करा, मग या 5%मध्ये आपण आहोत का? जोपर्यंत माणसाचं जीवन आहे ना, माणसाचं जीवन निरंतर सुखी चालू आहे ना, तोपर्यंत तो परमेश्वराला कधीच दोष देत नाही। पण आयुष्यामध्ये जेव्हा दुःख यायचं निर्माण होतं, दुःखाची सुरुवात होते,
तेव्हा तो भगवंताला दोष देत राहतो. मग आपण 10-20 वर्ष केलेले हे पुण्य आहेत, 10-20 वर्ष केलेले निरंतर हे श्रवण आहे, त्याचा काही उपयोग होतो का? कधीच होणार नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये किती जरी दुःख आलं ना, तरी परमेश्वराला कधीच दोष देऊ नका. कारण जे काही घडतं ना, ते परमेश्वराच्या कृपेनंच घडत असतं. आणि जे वाईट कृत्य घडतं ते आपण घडवत असतो आणि त्याचे भागीदार आपणच असतो. त्या वाईट कर्मांचे भागीदार आपणच असतो. पण आपण कर्म वाईट करायचे आपण, आणि जर दुःख निर्माण झालं ना, तर दोष द्यायचा परमेश्वराला. हे कितपत योग्य आहे? जोपर्यंत हे भक्ताला कळत नाही ना, तोपर्यंत आपण कितीही उपासना करा, आपण कितीही श्रवण करा, त्याचा काहीही फायदा नाही. या जगामध्ये देवदेव करणारे आहेत ना. बघा, भक्ती मार्गामध्ये हे श्रवणामध्ये सुद्धा बसतात. 99% लोक आहेत की देव करून भक्तीचा बघा हा घमंड निर्माण करत आहेत. पण जे खरोखर भक्ती करतात ना, त्यांची भक्ती कुणाला माहीत सुद्धा होत नाही. कारण ती भक्ती असते ती अंतर्मनाने केली जाते. त्याच्या वैखरीतून कधी कुणाला अपशब्द निघत नाही. पण काही लोक असतात, मी अशी भक्ती करतो, बघा आपल्या भक्तीचा कुठेतरी गाजावाजा करत असतात. पण गाजावाजा करून भक्ती होते का? खरी भक्ती कधीच होत नाही. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, जर तुझी भक्ती योग्य मार्गाने चालत असेल ना, तर कसं समजावं? जर तुझ्या वैखरीमधून प्रेम निर्माण होत असेल, जर तू जिथे जाशील तिथे माणसं तुझ्या जवळ येत असतील, तर समजून जा तू योग्य मार्गावर जात आहेस. तुला मान सन्मान मिळत असेल तुझ्या जीवनामध्ये, बघा तुझ्या जीवनामध्ये अशा गोष्टी निर्माण होत असतील की तू कधी विचारसुद्धा केला नसेल, तर तू समजून जा तुला काहीतरी किंमत निर्माण व्हायला चालू झालेली आहे. आणि ज्या दिवशी माणसाला किंमत निर्माण होते ना, तेव्हा बघा माणसं त्याच्या जवळ यायला सुरुवात करतात, त्याच्याजवळ प्रश्न मांडायला सुरुवात करतात. तेव्हा आपण समजून जावं की परमेश्वराची कृपा आपल्यावर झालेली आहे. पुढे समर्थांनी सांगितलेलं आहे, मना मानसी दुःख आणू नको रे, मना सर्वता शोक चिंता नको रे, विवेके देह बुद्धी सोडून द्यावी, विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी. हे म्हणा, तुझ्या मनामध्ये दुःखाला प्रवेश देऊ नकोस तू. म्हणजेच छोट्या मोठ्या गोष्टींनी तू विचलित होऊन जाऊ नकोस. हे म्हणा, कधीही दुःख आणि काळजीमध्ये राहू नकोस. विवेकाने देह हेच सत्य मानणाऱ्या देहबुद्धीचा तू त्याग कर आणि देहबुद्धी सोडून या मुक्तीचा आनंद घे. पण हे मन असं करतं का? कारण मन आपलं थाऱ्यावर नसतं, मन आपलं कधीच एकचित्त नसतं. म्हणून समर्थांनी या मनाला एकचित्त करण्यासाठी उपासना सांगितलेली आहे, मौन धारण करायला सांगितलेले आहे. पण आपण उपासना करतो का? दर निरूपणामध्ये, दर श्रवणामध्ये उपासनेला किती महत्त्व दिलेलं आहे. पण तरीसुद्धा दर श्रवणामध्ये एका कानातून ऐकायचं आणि दुसऱ्या कानातून सोडून द्यायचं. आपले परत जैसे ते असं करून जमेल का? आणि आपण म्हणतो की भगवंत मला प्रचिती देत नाही, तर प्रचिती तुम्हाला अशी मिळेल का? जे भगवंताला आवडतं ना, तेच मनुष्याने करायला हवं, तेच या जीवाने करायला हवं, तर भगवंत प्रसन्न होतात ना. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की तुझ्या जीवनात जर तुला सुख हवं असेल ना, तर तू ज्या ठिकाणी आहेस त्या ठिकाणी तुझ्या मनामध्ये तू दुःखाला प्रवेश देऊ नकोस. म्हणजे छोट्या मोठ्या गोष्टींनी तू विचलित होऊ नकोस. तुझ्या जीवनामध्ये अशी अनेक संकटं येणार आहेत की ती संकटं तुला विचलित करण्याचा प्रयत्न करतील. तुझं मन बघा एकीकडून दुसरीकडे नेण्याचा प्रयत्न करतील. पण तू काळजी करू नकोस. जर तुझ्या मनामध्ये श्रीरामाचं नामस्मरण चालू असेल, भगवंताचं नामस्मरण चालू असेल ना, तर तुझी बुद्धी तुला साथ देईल. तुझं मन कधीच विचलित होणार नाही. पण पहिली गोष्ट अशी की आपल्या मनामध्ये भगवंताचं नामस्मरण चालू असतं का? कधीतरी विचार करा. जोपर्यंत आपण विचार करत नाही तोपर्यंत आपल्या बुद्धीलासुद्धा चालना मिळणार नाही. नुसता देव करून काही होत नाही. कारण आपण वागतो कसं? इकडे एकीकडं आपण श्रवणाला बसायचं,
तेवढा 1-2 तास आपण देवासारखं व्हायचं आणि घरी आल्यानंतर आपले कर्म जैसे ते. अशी भक्ती कधीच होत नाही, कधी होणारसुद्धा नाही. तुम्ही भक्ती केली नाही तरी चालेल, पण समोरच्याच्या जीवनामध्ये जर तुम्ही आनंद निर्माण करू शकत असाल ना, तर तुमची भक्ती तिथेच घडून जाते. नुसतं देवदेव करून, परमार्थ करून काहीही होत नाही. या शाश्वत जगामध्ये तुमचे जर कर्म श्रेष्ठ असतील ना, तर बिना बघा जो व्यक्ती असतो भक्ती मार्गामध्ये बघा त्याचं तो करत नाही, काही उपासनासुद्धा करत नाही, तो सुद्धा श्रेष्ठ होऊ शकतो. कारण त्याचे कर्म चांगले असतात. त्याच्या जीवनामध्ये तो दुसऱ्याच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणून आपण जर भक्तिमार्गामध्ये राहून अशा गोष्टी जर आपले कर्म जर वाईट करत असू, तर आपल्यासारखं पापी कोणी आहे का? बघा, जोपर्यंत आपण हा विचार करत नाही ना, तोपर्यंत भक्तिमार्ग करून काहीही फायदा नाही. आपण पाहत होतो, समर्थांनी सांगितलेलं आहे, या विश्वामध्ये कोणता माणूस सुखी राहतो आणि कोणता माणूस दुःखी राहतो. सुखी राहण्याचं कारण काय आहे आणि कोणता माणूस जीवनामध्ये अत्यंत सुखी होऊ शकतो, काय करायला लागेल तर तो माणूस सुखी होईल, हे आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत. एक साधू खूप वर्षापासून हिमालयावर तपश्चर्या करत होते. तिथेच काही दिवस बघा दूर अंतरावर एक सरोवरसुद्धा होतं आणि त्या सरोवराजवळ अजून एक साधू कठोर तपस्यामध्ये लीन होते. म्हणजेच हे 2 साधू तपश्चर्या करत होते आणि त्यांना तपश्चर्या करून 50 वर्ष झाले होते. दोन्हीही साधू आपापल्या स्थानावर बसून तपस्यामध्ये लीन झालेले होते. त्याचवेळी देवर्षी नारद मुनी पृथ्वीवर भ्रमण करण्यासाठी निघालेले होते. फिरत फिरत ते हिमालयावर पोचतात आणि त्या ठिकाणी त्यांना हे 2 साधू तपस्येमध्ये लीन झालेले दिसतात. दोन्हीही साधू तप साधना करून आपलं शरीर सुकवत होते. नारद मुनींनी जेव्हा हे बघा त्यांच्या डोळ्यांनी पाहिलं की यामधला एक साधू 10 वर्षापासून तपस्या करत आहेत आणि दुसरा साधू 50 वर्षापासून तपश्चर्या करत आहेत, तरीही देवाने यांना अजून दर्शन का दिलं नाही. तेव्हा नारद मुनींनी खूपच आश्चर्य वाटलं. ते विचार करू लागले, मी भगवान विष्णूंना जाऊन हा प्रश्न नक्की विचारेल की तुम्ही या साधूंना दर्शन देण्यासाठी एवढा वेळ का लावला, देवाला काय हवं आहे. नारद मुनी उशीर न करता भगवान विष्णूंना म्हणाले, हे प्रभू, मी जेव्हा पृथ्वी लोकावर गेलो तिथे मी तुमच्या 2 भक्तांना कठोर तपश्चर्या करताना पाहिलं. मी जेव्हा माहिती केलं तेव्हा मला समजलं त्यामधला एक भक्त 10 वर्षापासून तप करत आहे आणि दुसरा 50 वर्षापासून तप करत आहे. पण मला हे समजलं नाही, तुम्ही अजूनपर्यंत त्यांना दर्शन का दिलं नाही, त्या 2 साधूंवर तुमची दृष्टी का पडली नाही. बघा, आपण इथे ही कथा ऐकत आहोत, पण एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण पाहत आहोत की कोणता माणूस सुखी राहू शकतो, कोणता माणूस सुखी होऊ शकतो आणि कोणता माणूस आयुष्यामध्ये दुःखी राहतो. बघा, तेव्हा नारद मुनींनी बघा त्यांना विचारलं की हे दोन्ही साधू आहेत आणि या दोन्ही साधूंची एवढी तपश्चर्या चालू आहे तरीसुद्धा तुम्ही त्यांना प्रसन्न का झाले नाही, तुम्ही जाणून बुजून उशीर करत आहात का. तेव्हा भगवान विष्णू म्हणाले, देवर्षी नारद मुनी, माझी दृष्टी पृथ्वी लोकातील सगळ्या जीवावर असते, मग तो मनुष्य असू द्या किंवा छोट्यातला छोटा किडा असू द्या, मला सर्वांची चिंता असते. वेळ आल्यानंतर मी त्यांना त्यांचं फळ नक्कीच देत असतो. त्यांच्या कर्मानुसार ते नक्कीच त्यांना फळ भोगत असतात, त्यांना फळ देत असतो आणि दंडही देत असतो. माझ्या दृष्टीवर तुम्ही संशय घेऊ नका. तेव्हा नारद मुनी म्हणाले, प्रभू, त्या दोन्ही साधूंचं तुमचं दर्शन मिळण्याचं सौभाग्य कधी मिळेल, त्यांना अजून किती वर्ष तपस्येमध्ये लीन राहावं लागेल. कृपया माझ्या या शंकेचं तुम्ही निरसन करा, समाधान करा. देवर्षी नारद मुनींचं हे बोलणं ऐकून भगवान विष्णू म्हणाले, हे देवर्षी, प्रत्येक कामाचा एक निश्चित वेळ असतो. वेळ आल्यानंतर त्याला त्याच्या कर्माचं फळ नक्कीच मिळत असतं. तुम्ही ज्या साधूबद्दल बोलत आहात ना,
त्या मधल्या ज्या साधूला तप करून 10 वर्ष झाली आहेत त्याला मी 2 वर्षानंतर दर्शन देणार आहे. आणि जो साधू 50 वर्षापासून तप करत आहे त्याला या जन्मातच काय पुढील 100 जन्म घेतले ना तरी त्याला माझं दर्शन होणार नाही. भगवान विष्णूंच्या या तोंडून असे शब्द ऐकून नारद मुनी खूप हैराण होतात. ते म्हणाले, प्रभू, हा तर तुम्ही सरळ सरळ अन्याय करत आहात. एवढा मोठा भेदभाव का बरं? ज्या साधूनं तपस्या करून कमी वेळ झाला आहे त्याला तुम्ही 2 वर्षात दर्शन देणार आणि जो बिचारा 50 वर्षापासून तुमची कठोर साधना करत आहे त्याला तुम्ही पुढील 100 जन्म दर्शन देणार नाही असं का बरं? बघा, तेव्हा भक्ती स्वस्त आणि किमती असते. असा पक्षपात तुम्हाला शोभा देत नाही. प्रभू भगवान विष्णू म्हणाले, देवर्षी, मी कोणाबरोबरही पक्षपात करत नाही. जर तुमच्या मनामध्ये शंका आहे ना तर मी तुमच्या शंकेचं नक्कीच समाधान करतो. तुम्ही जाऊन माझ्या त्याच भक्तांना म्हणा, मी देवाजवळ निघालो आहे. जर तुम्हाला काही विचारायचं असेल ना तर मला सांगा. मग ते साधू त्यांच्या मनातलं तुमच्याजवळ सांगतील आणि जेव्हा तुम्ही माझ्याजवळ परत येणार ना तेव्हा तुम्हाला सगळं रहस्य समजेल. भगवान विष्णूंच्या या आदेशावरून देवर्षी नारद मुनी त्या 2 साधू महात्म्यांजवळ जातात आणि त्यांना म्हणाले, हे तपस्वी, मी देवाजवळ निघालो आहे. जर देवाला काही विचारायचं असेल ना तर मला सांगू शकता. तुमचा निरोप मी देवापर्यंत जाऊन सांगेल. तुमची जी काही समस्या असेल मी देवापुढं मांडून टाकेल. तेव्हा ते दोन्ही तपस्वी म्हणाले, हे मुनिवर, तुम्ही देवाला एवढंच विचारा की देव आम्हाला दर्शन देण्यासाठी कधी येणार आहेत. नारद मुनी, बघा, नारद मुनी पुढे म्हणतात, ठीक आहे, मी तुमचा संदेश देवापर्यंत नक्कीच पोचवेल. आता देवर्षी पळत पळत भगवान विष्णूंजवळ आले आणि म्हणाले, हे प्रभू, दोघांचं एकच म्हणणं आहे की तुम्ही त्यांना दर्शन देण्यासाठी कधीही जाणार आहेत. तेव्हा भगवान विष्णू म्हणाले, हे देवर्षी, आता तुम्ही त्याच साधूंजवळ जावा आणि जो साधू 50 वर्षापासून जप करत आहेत त्याला सांगा की तुला अजून 50 वर्ष तपस्या करावी लागेल, तेव्हाच देवदर्शन देतील. आणि जो साधू 10 वर्षापासून तपस्या करत आहे त्याला सांगा की तुझ्याजवळ देवदर्शन देण्यासाठी तेव्हाच येतील जेव्हा तू या झाडाला असलेल्या पानांच्या संख्ये एवढी वर्ष तपस्या करशील. बघा, जेव्हा देवाची लीला निर्माण होते ना तेव्हा जो भक्त असतो, बघा, त्याची परीक्षा देव पाहत असतो. पण कोणता भक्त देवाच्या परीक्षेमध्ये पास होतो आणि कोणता नापास होतो ते आता आपण इथे पाहणार आहोत. तेव्हा जेव्हा तुम्ही त्यांना ही गोष्ट सांगाल, बघा, तेव्हा तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे ना ते नक्कीच मिळून जाईल. भगवान विष्णूंच्या आज्ञेनुसार देवर्षी नारद मुनी निघतात आणि जो साधू 50 वर्षापासून तप करत होता त्याला जाऊन म्हणतात, हे तपस्वी, देव म्हणाले तुला अजून 50 वर्ष तपश्चर्या करावी लागेल, तेव्हाच देव तुला दर्शन देणार आहेत. 50 वर्ष म्हटल्यानंतर त्या साधू महात्म्याच्या धैर्याचा बांध तुटला. त्यानं आपली माळा, कमंडळ सगळं रागाने फेकून दिलं आणि रागाने देवाला अपशब्द म्हणत म्हणाला, हे नारद मुनी, मला नको आहेत देव. मी 50 वर्षापासून तपश्चर्या करून आपलं शरीर सुकवलेलं आहे. माझी अवस्था बघा कशी झालेली आहे. देव अजूनही संतुष्ट झाले नाहीत. अजून 50 वर्ष तपस्या केल्यानंतर मला देव भेटणार. तोपर्यंत मी म्हातारा होऊन जाईल आणि म्हातारपणी मला ना देवाची गरज आहे नाही त्यांच्या वरदानाची. एवढं म्हणून तो तपस्वी आपली तपस्या सोडून रागाने निघून जातो. त्यानंतर नारद मुनी त्या साधूजवळ परत जातात आणि तो 10 वर्षापासून तपश्चर्या करत होता. नारद मुनींना पाहून तो तपस्वी म्हणाला, नारद मुनी, तुम्ही माझा संदेश देवाला दिला का? जरा दिला असेल तर देव काय म्हणाले? ते मला दर्शन देण्यासाठी येणार आहेत का? तेव्हा नारद मुनी म्हणाले, हे महात्मा, देव असे म्हणाले आहेत, ते तुम्हाला दर्शन तर देतील, परंतु तुम्हाला अजून खूप वेळ तपश्चर्या करावी लागेल. साधू म्हणाले, अजून किती वर्ष लागतील? नारद मुनी म्हणाले, महात्मा, देव म्हणाले, जेवढी या झाडावर पानं आहेत ना तेवढेच वर्ष तुम्हाला अजून तप करावा लागेल.
तेव्हाच तुम्हाला देवाचं दर्शनसुद्धा होईल. देवर्षी नारद मुनींच्या तोंडून हे शब्द ऐकून तो भक्त खूपच प्रसन्न होतो. स्वतःला सौभाग्यशाली समजू लागतो. साधू महात्मा नारद मुनींना म्हणाले, हे देवर्षी, तुम्ही ही बातमी देऊन मला धन्य केलं. उशिरा का पण होईना, पण देव मला दर्शनासाठी नक्कीच येतील आणि ही गोष्ट तुमच्या मुखाने ऐकत आहे. याच विश्वासावर ते साधू बघा परत तपस्या करण्यामध्ये लीन होतात. नारद मुनी त्यांना अत्यंत प्रसन्न पाहून खूपच हैराण होतात की हा पण तपस्वी आहे की देवाचं दर्शन होण्यासाठी करोडो वर्ष वाट पाहायला तयार आहे आणि तो देवाच्या निर्णयावर दुःखीही झाला नाही. पण ते ऐकून खुश होता की देव त्याला दर्शनासाठी नक्कीच येणार आहेत. भगवान विष्णूंचं हे बोलणं नारद मुनींना चांगल्या प्रकारे समजलं होतं की देवाने यांना 2 वर्षानंतर दर्शन देण्यासाठी का म्हणाले होते आणि दुसऱ्या साधूला 100 वेळा जन्म घेतला ना तरी दर्शन देणार नाही असे सुद्धा का म्हणाले होते. बघा या कथेचं तात्पर्य काय की सकारात्मक विचार करणारे लोक असतात ना ते नेहमी सुखी राहतात, कारण ते प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक कामामध्ये संतोषपूर्ण सकारात्मक विचार करत असतात. ते वाईट गोष्टीमध्ये आपलं चांगलं शोधत असतात. पण ज्यांचे विचार नकारात्मक असतात ना ते नेहमी उलटा विचार करत असतात. समर्थांनी सांगितलेलं आहे त्यांच्यामध्ये खूप असंतोष निर्माण झालेला असतो, त्यामुळे ते कधीच सुखी राहत नाही. ते दूध खराब झाल्यानंतर त्याला फेकून देणं योग्य समजतात. ते तुपाचा लोण्याचा विचार कधीच करत नाही. मनुष्याच्या आयुष्यामध्ये येणारं सुख असतं, येणारं दुःख असतं त्यांच्या विचारांवर, त्यांच्या दृष्टिकोनावर निर्भर असतं. ते कोणत्या गोष्टीला कशा प्रकारे पाहतात ना. आपलं जे दुःख असतं ते काल्पनिक दुःख असतं आणि मनातूनच माणूस स्वतःला सुखी आणि दुःखी समजत असतो. एक काम करून एक व्यक्ती सुखी होतो आणि त्याच कामाला करून दुसरा व्यक्ती दुःखीसुद्धा होऊ शकतो. म्हणून एक धनवान व्यक्ती 4 भाज्यांबरोबर भोजन करून बघा तेव्हासुद्धा संतुष्ट समजतो आणि एक गरीब व्यक्ती असतो ना तो आठवड्यातून 1 भाजी खाऊन बघा तेव्हासुद्धा संतुष्ट होतो. एक माणूस एवढं सुख मिळून सुखी नाही आणि एक माणूस गरिबीत राहून सुद्धा सुखी आहे. बघा ते खाऊन तो स्वतःला सुखी समजत असतो आणि सुख आणि दुःख आपल्या मनातील उत्पत्ती आहे. ते आपल्या विचारांवर निर्भर करत असते की आपण कोणत्या वस्तूला कोणत्या दृष्टीने कोणत्या भावनेने पाहतो. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे या जीवनामध्ये सुख विकणारा सुख विकत घेणारा असा कोणी आहे का? कोणीच नाही. सर्व आहे ना ती या मनाची भावना आहे. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की जर तुम्ही सुखी स्वतःला वाटत असेल ना की या आयुष्यामध्ये मला सुखी व्हायचं आहे तर हे मन एक चित्त असायला हवं. ज्याचं मन एक चित्त नाही ना, ज्याचं मन भरकटलेलं असतं तो कधीच आयुष्यामध्ये सुखी होत नाही. मग तुमच्याकडे कितीही धन असू द्या, तुमच्याकडे कितीही पैसा असू द्या, काहीही असू द्या, सोन्याची लंका रावणाची होती तरीसुद्धा तो सुखी होता का? कधीच सुखीसुद्धा झाला नाही आणि त्याच्या जीवनामध्ये सुखसुद्धा निर्माण झालं नाही. असं म्हणत होते की त्या लंकेमधून सोन्याचा धूर निघत होता. एवढा श्रीमंत रावण होता पण तरीसुद्धा अहंकार लोभ त्याला जडला आणि शेवट नाशच झाला ना. एवढी धनसंपत्ती असून काय फायदा झाला का? म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की आपल्या मनाची प्रवृत्ती आहे ना ही मनाची प्रवृत्ती आपल्या जीवनामध्ये दुःख आणि सुख निर्माण करत असते. बघा एखाद्या गोष्टीमध्ये 2 माणसं असतात आणि ही 2 माणसं असतात बघा एकच प्रकारची भाजी खातात. त्यांच्या घरामध्ये एक प्रकारची बटाट्याची भाजी बघा केलेली असते आणि ही बटाट्याची भाजी दोघेजण खातात, पण एक आनंदाने खातो आणि दुसरा असतो बघा तो एक प्रकारच्या चविष्ट म्हणून खात असतो. पण जो गरीब व्यक्ती असतो तो आपलं पोट भरवून देवाचं नामस्मरण करून ते भोजन असतं ते परब्रह्म म्हणून खात असतो, पण तो सुखी असतो. पण जो चव म्हणून खात असतो ना तो दुःखी होऊन जातो.
बघा दोघेजण एकच प्रकारची भाजी खातात, पण एकाला त्याच्यामध्ये सुख मिळतं आणि एकाला तीच भाजी खाऊन दुःख निर्माण होतं. म्हणजे आपलं मन असतं ना, ते मनावर सर्व अवलंबून आहे. जसं आपलं मन प्रेरित होतं ना, त्या पद्धतीने दुःखाचं सावट निर्माण व्हायला सुरुवात होते. आणि हे दुःखाचं सावट असतं प्रत्येकाच्या जीवनामध्ये येतच असं नाही, ते आपलं मन ठरवत असतं. जेव्हा आपलं मन एकचित्त आपण करू ना, पण हे मन एकचित्त होईल कधी? समर्थांनी सुंदर सांगितलेलं आहे. जर तुम्ही भक्ती मार्गामध्ये असाल, जर तुम्ही श्रवणामध्ये असाल आणि जर तुमच्या जीवनामध्ये ब्रह्ममुहूर्तावर उपासना होत असेल, परत संध्याकाळी उपासना होत असेल, म्हणजे दिवसातून 2 वेळच्या उपासना होत असतील ना, तर तुम्ही समजून जा, तुमचं मन एकचित्त व्हायला वेळ लागणार नाही. बघा, तुम्ही सुरुवात जोपर्यंत करत नाही ना, तोपर्यंत तुमच्या जीवनातले दुःखसुद्धा जाणार नाही. आणि जेव्हापासून तुम्ही सुरुवात करायला लागाल ना, बघा इथे समर्थांनी एक गूढ सांगितलेलं आहे. ते गूढ म्हणजे असं, जेव्हा आपण कोणत्या तरी चांगल्या गोष्टीची सुरुवात करत असतो, जेव्हा आपण जीवनामध्ये चांगल्या कामाची सुरुवात करतो ना, बघा असं एक म्हण आहे, जिथे असतील शिते तिथे जमतील भूते. म्हणजेच काय? म्हणजे आपण चांगल्या कार्याची सुरुवात केली ना, तर आपण समजून जा, आपल्याला विरोध नक्कीच होणार आहे. आपल्या कार्यामध्ये अडथळे नक्कीच निर्माण होणार आहेत. आपल्या जीवनामध्ये दुःखसुद्धा नक्कीच, दुःखाचं सावट नक्कीच निर्माण होणार आहे. पण समर्थांनी सांगितलेलं आहे की जेव्हा काही चांगलं व्हायचं असेल ना, तेव्हा संकटांचा सामना नक्कीच करावा लागतो. ज्या मनुष्याला संकटाचा सामना करावा लागत नाही ना, त्याला सुखसुद्धा कमी प्रतीचं मिळतं. म्हणून जेव्हा तुम्ही बघा उपासनेला बसाल, जेव्हा तुम्ही श्रवणाला बसाल, या भक्ती मार्गामध्ये जेव्हा तुम्ही यायची सुरुवात कराल ना, तेव्हा तुम्हाला विरोधकसुद्धा तेवढे निर्माण होतील. ते तुम्हाला सांगू लागतील की तिथे तू जाऊ नकोस, तिथे चांगलं शिकवलं जात नाही, तिथे चांगलं ज्ञान दिलं जात नाही. म्हणजेच काय? जिथे जिथे चांगल्या गोष्टी होतात ना, तिथे विरोध नक्कीच असतो. पण या गोष्टीला न जुमानता एक चित्त मन होऊन जो भक्तिमार्ग करतो ना, त्याच्या जीवनामध्ये सुख निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, तुमच्या जीवनात जरी किती विरोधक असले ना, तरीही त्याचं काही टेन्शन घेऊ नका. कारण जेव्हा तुमच्या वैखरीमध्ये श्रीराम निर्माण होतील ना, तुमच्या जीवनाचं भलंच होणार आहे. तुमच्या जीवनामध्ये तुम्ही ज्या ज्या गोष्टी ठरवलेल्या आहेत, त्या गोष्टी पूर्णत्वास जातील. कारण ही श्रद्धा हा भाव आहे ना, ज्याच्या जीवनामध्ये श्रद्धा भाव नाही ना, त्याच्या जीवनामध्ये कोणतीही गोष्ट चांगली होत नाही. म्हणून आपण ज्या परमेश्वराची भक्ती करतो, त्या परमेश्वरावर श्रद्धा आपली असायला हवी, आपला भाव असायला हवा. जोपर्यंत आपली श्रद्धा आणि विश्वास नसेल ना, तोपर्यंत आपल्याला कोणती प्रचितीसुद्धा येणार नाही, आपल्याला कोणता भागसुद्धा सुटणार नाही. पण जेव्हा आपण नियमित उपासना करू, आपण व्यवस्थित श्रवण करायला लागू, तेव्हा आपल्या जीवनामध्ये पण बघा कसे बदल होत जातात. आपली वैखरीसुद्धा आपल्याला समाजात मान सन्मान मिळत जातो. आणि जेव्हा आपल्याला दुसरा कोणी असं म्हणावं ना की तुझ्या चेहऱ्यावर एवढा आनंद निर्माण होत आहे ना, की असं तुझ्याकडे पाहिल्यानंतर असं वाटतं की तू देवाचं स्वरूप आहेस, तेव्हा समजून जा परमेश्वराची कृपा व्हायला सुरुवात झालेली आहे. पण असं आपल्या जीवनामध्ये कधी होतं का? बघा कधी आपण एखाद्या मनुष्याचा चेहरा पाहतो, सदा दुःखी असतो, एवढा पैसा धन असूनसुद्धा ना, म्हणजे त्याच्या जीवनामध्ये सुख असूनसुद्धा तो दुःखासारखा वागत असतो. त्याच्या जीवनामध्ये दुःख निर्माण झालेलं असतं. मग अशा माणसाचा काही फायदा आहे का? म्हणजेच समर्थांनी सांगितलेलं आहे, सुख निर्माण होण्यासाठी धन पैसा कधीच लागत नाही. ही मनाची वृत्ती आहे ना, माणसाच्या जीवनामध्ये सुख आणि ही समृद्धी निर्माण करत असते. म्हणून पैसा बघा, अहंकार, लोभ या गोष्टी जेव्हा निर्माण होतात ना, तेव्हा कितीही श्रीमंत असूनसुद्धा मनुष्य गरीबच असतो. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, तुमच्या जीवनामध्ये जर सुख निर्माण व्हायचं असेल ना, तर तुमची उदार वाणी, तुमच्या वैखरीमध्ये प्रेम, तुमच्या हृदयामध्ये
भाव जर निर्माण झाला असेल ना, तर तुमच्या जीवनामध्ये सुख कधी निर्माण होऊन जाईल ना, तुम्हाला सुद्धा कळवून येणार नाही. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की या पृथ्वीचा, या विश्वाचा एक नियम आहे. जर तुम्ही दुसऱ्याचा आनंद पाहत असेल ना, जर तुम्ही दुसऱ्याच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करत असाल, तर त्याच्या दुप्पट तुमच्या जीवनामध्ये आनंद निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. कारण हा पृथ्वीचा नियम आहे. तुम्ही जसे पेराल ना, तसं उगवलं जाईल. म्हणून जर आपण चांगल्या विचारांची पेरणी केली, तर आपल्याला चांगले विचार बघा निर्माण होतील. आणि ते निर्माण झालेले विचार असतात, ते आपल्या जीवनामध्ये समृद्धी निर्माण करत असतात. ते आपल्या जीवनामध्ये विश्वास निर्माण करत असतात. आणि जेव्हा माणसाचं मन असतं विश्वासाला प्राप्त होतं ना, तेव्हा त्याच्या जीवनामध्ये समाधानसुद्धा येऊन जातं, सुख समृद्धीसुद्धा येते आणि धनवानसुद्धा होऊन जातो. कोणत्या गोष्टीची त्याला कमी राहत नाही. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, भक्तिमार्ग करा या जीवनामध्ये. या जीवनाचं सार आहे ना, हे भक्तिमार्ग आहे, उपासना आहे. त्याला कमी समजू नका. ही ऊर्जा जेव्हा तुमच्या जीवनामध्ये निर्माण होईल ना, तेव्हा तुम्हाला कळून जाईल तुम्ही जी भक्ती करत आहात, तो भक्ती करत आहात ना, तोच या जीवनाचं खरं सार आहे. जय जय रघुवीर समर्थ.